गुड मॉर्निंग. मस्त सकाळ आहे. आज आम्ही निघालोय आमच्या घरी पनवेल रसायनीला. चला तर मग बघूया काय काय अनुभव येतात ते आपल्याला. चला. हे आहे आपलं सिद्धिविनायक मंदिर आणि तिथूनच आम्ही पुढे निघालो. सकाळ असल्या कारणाने जास्त ट्रॅफिक नव्हता रस्त्याला. चला लवकर लवकर, नाहीतर मग ट्रेन मिळणार नाही आपल्याला. आम्ही आता तिकीट काढलेली आहे. चला आता ट्रेन बघूया. चला आता आम्ही कुर्ला ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. आता आम्ही कुर्ल्याला उतरणार आणि मग तिथून पनवेल ट्रेन पकडणार. चला. आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. वातावरणात मस्त असा गारवा होता, तुम्ही बघू शकता. आणि मला ट्रेनमधून प्रवास करायची तर भारीच आवड आहे. त्यामुळे मी डोरच्या इथे उभी होती. आता थोड्याच वेळात आमचं पनवेल स्टेशन येणार होतं. चला आता आम्ही पनवेल स्टेशनला उतरलेलो आहोत. आता पुढचा प्रवास. स्टेशन पासून जवळच बस स्टँड आहे. तिथून आम्ही बस पकडली आणि पुढे गेलो. पनवेलला आलो म्हणजे बाहेर खूप छान छान अशा वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतात. फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलेलो आहोत पनवेल रसायनीला. हे आहे आमचं तुलसी कनेक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स. तुम्ही बघू शकता 1, 2 and 3 BHK होम. आमच्या कॉम्प्लेक्सचा गेटच किती भारी आहे बघा तुम्ही. चला मी आता तुम्हाला आमचा कॉम्प्लेक्स दाखवते. कॉम्प्लेक्समध्ये भरपूर अशी पार्किंगसाठी जागा आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठं असं आमचं हे कॉम्प्लेक्स आहे. हे आमचं 7th फ्लोअरचं कॉम्प्लेक्स आहे. प्रत्येक विंग 7 माळ्याची आहे. हे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. आणि आमचं फ्लॅट आहे ए विंग मध्ये 3rd फ्लोअरला. चला मी तुम्हाला दाखवते. दिस इज ए विंग. हे समोरची साईड आहे. ही आमच्या सोसायटी. हे कशाला माझं सुद्धा 1 BHK फ्लॅट आहे. चला आता आपण आत एंटर करूया. हा आहे हॉल आणि हॉलला लागूनच मोठी अशी बाल्कनी आहे. त्यानंतर इथे आहे किचन. किचनची बाल्कनी सुद्धा खूप मोठी आहे. पाणी तर 24 तास असतो. तुम्ही बघू शकता बाल्कनीत देखील खूपसा सामान राहू शकतो. त्यानंतर इथे आहे आपला छोटासा बेडरूम. बेडरूमला लागूनच खूप मोठी बाल्कनी आहे. अशा प्रकारे हॉल, बेडरूम, किचनला मोठ्या अशा बाल्कनी आहेत. हे आहेत टॉयलेट, बाथरूम्स. असं आहे आमचं 1 BHK फ्लॅट. हे बघा, हे तुम्ही बघू शकता कॉम्प्लेक्सच्या आतलं ठिकाण आहे. इथे संध्याकाळी सर्व अशी माणसं बसायला येतात आणि त्यांच्या गप्पा टप्पा रंगतात. आमच्या या कॉम्प्लेक्समध्ये A to F पर्यंत बिल्डिंगचं काम झालेलं आहे. आणि अजून काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा, असा बराचसा मोठा हा पॅसेज आहे. इथे बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात. इथून कॉम्प्लेक्सचं एंट्री गेट किती लांब आहे तुम्ही बघू शकता. आणि इथे
कार्यक्रम बरेच होतात, पण आम्ही मुंबईला राहत असल्याकारणाने आम्हाला यायला मिळत नाही. आम्ही खूप मिस करतो. कॉम्प्लेक्सच्या बाहेर पडल्यानंतर सर्व मार्केट जवळच आहेत, त्यामुळे कुठे लांब जाण्याची गरजच नाही. तुम्ही बघू शकता, इकडे ग्रोसरी मार्केट आहे, मेडिकल्स वगैरे, फ्रूट मार्केट्स, व्हेजिटेबल मार्केट्स, फिश मार्केट सगळं अगदी जवळ आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन नाही, म्हणजे कुठे बाहेर जाऊन सगळं खरेदी करायची. आणि समोरच पोलीस स्टेशन, हॉस्पिटल या सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. मग आम्हाला खूप भूक लागली होती, तर आम्ही एका छोट्याशा हॉटेलमध्ये वडा उसळ ऑर्डर केली होती. टेस्ट तर खूप भारीच होती. मस्त अगदी दणक्यात दाबून आम्ही वडा उसळ खाल्ली आणि मग तिथेच एकदम कडक कडक गरमागरम चहा प्यायलो. ही आहे रसायनीची पाताळगंगा नदी आणि या नदीला 12ही महिने पाणी असतो. तर मंडळी, अशा प्रकारे आमचा प्रवास सुखरूप झाला आणि आम्ही पुन्हा घरी निघालो. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.